वाळेन डोंगरगाव संघाच्या खेळाडूंची बॅट कोणी नजर चुकीने उचलली असेल किंवा कोणाला सापडली असेल तर त्या खेळाडूंना नेऊन द्या. हार्ड हिटर या कंपनीची बॅट आहे. हार्ड हिटर बॅट आहे. तर कोणाला सापडली असेल तर ती बॅट त्यांची परत करा. तुम्हाला माहिती आहे बॅटच्या किमती सध्या काय आहेत. आणि वाळेन डोंगरगाव सारखा संघ अतिशय दुर्गम भागातून येतोय. त्यामुळे कुणी जर मस्ती केली असेल, खोडी काढली असेल तर जास्त वेळ लांबू नका. त्यांची बॅट त्यांना परत नेऊन द्या. ऊसाच्या पाचटाची राख कुठून तरी येते. म्हणजे या परिसरामध्ये ऊसाची शेती होते याचा अंदाज मला येतोय. जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू झालेला आहे. सलामीची जोडी या ठिकाणी दाखल झालेले. घोटावडे वॉरियर्सनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि अक्षय तावरेच्या हातामध्ये पहिला चेंडू. अक्षय तावरेला पहिल्या चेंडूमध्ये नाही आता पहिल्या षटकामध्ये सीमारेषा दाखवली जाते. 4 धावा. फिर आ गए. तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. अक्षय तावरे ज्या खेळाडूंनी निश्चित पुणे जिल्ह्यामध्ये अल्पावधीत टेनिस क्रिकेटमध्ये आपली कौशल्य दाखवलं, आपली क्षमता दाखवली, त्यामध्ये निश्चित अग्रक्रमाने हे नाव येईल. अक्षय तावरे बेस्ट फिनिशर म्हणून तो सर्वात प्रथम पुढे आला. खरं तर बारामती आणि परिसरामध्ये अक्षय तावरेला खेळताना मी खूप बघितलं होतं. मात्र पहिल्यांदाच MTPL या स्पर्धेमध्ये अक्षय तावरेने केलेला खेळ लोकांच्या नजरेत भरला आणि तिथून पुढे मात्र अक्षय तावरेने मागे वळून बघितलं नाही. षटक पहिलं सुरू असताना 5 धावा धावफलकावरती आहेत. रोकडेश्वर गोटावडे संघ फलंदाजीसाठी, गोटावडे वॉरियर्स क्षेत्ररक्षणासाठी अक्षय तावरे इथे ऑन दी मार्क. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला. धावफलक 1 प्राप्त होणार आहे आणि पुढे जाणार आहे स्कोअर तो म्हणजे 6 माफ करा 9 धावा. किती 9 7 6 1 चौकार आणि 3 सिंगल ना. 1 6 1 सिंगल. पहिलं षटक इथे पूर्ण होतंय. धावफलकावरती 8 धावा. रोकडेश्वर स्पोर्ट्स क्लब गोटावडे संघ सलामीची जोडी मैदानामध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत. तर बघा मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना खास करून सोशल मीडियावरती प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न रोहन एडिट्स 04 या इन्स्टा पेज वरून होतोय. तर आमची विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना, आपण जर इंस्टाग्राम वापरत असाल तर रोहन एडिट्स 04 या पेजला फॉलो करा. इन्स्टावरती तुम्हाला ग्रामीण भागातील खेळाडूंची ओळख तिथे होईल. त्यांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. दत्ता पवार स्ट्राइक एंड वरती मावळ तालुक्यातला हा एक तगडा खेळाडू, कामशेतचा सुपुत्र आता मैदानामध्ये इथे मुळशी तालुक्यातील रोकडेश्वर गोटावडे संघासाठी तो प्रतिनिधित्व करणार आहे. ॲज अ आयकॉन दत्ता पवार. येऊ दिला बॉल बॅट पर्यंत, त्यानंतर हलक्या हाताने सॉफ्ट हँड स्टिअर करतो. 1 धाव इथे प्राप्त होते आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे तो 9 धावा.
गोटावडे वॉरियर्स रोकडेश्वर गोटावडे हे दोन संघ. ओहो हो, तिथे यष्टीरक्षकाकडून चूक होणार आहे. त्यानंतर थ्रो परत दिला जातोय, मात्र नो बॉल आणि एक अतिरिक्त धाव, अशा 2 धावा इथे प्राप्त होतील धावफलकावरती. या चुका टाळणं गरजेचं आहे. दोन्ही संघ गावातले आहेत, एकमेकांची खूप चांगली माहिती आहे आणि विशेष म्हणजे खूप मोठी स्ट्रेंथ आहे गोटावडे संघामध्ये, गोटावडे गावामध्ये. क्रिकेटसाठी चांगलं प्रोत्साहन मिळते. अनेक मोठी मोठी गावं आपण बघतो जिथे 11 खेळाडूंची टीम पूर्ण होत नाही. गोटावडे गावामध्ये 2 चांगल्या टीम्स आहेत. दत्ता एखादा फलंदाज तुम्हाला दिसेल. सुंदर सुंदर स्क्वेअर कट मिळत आहे, 4 धावा. दत्ता स्ट्राइक एंड वरती पहिल्याच या अगोदर षटकार, त्यानंतरचा चौकार. गुंडाप्पा विश्वनाथ स्क्वेअर कट करायचा. राहुल द्रविडचे स्क्वेअर कट तुम्ही बघितले असतील तर ते अगदी अभिजात दर्जा असलेले फटके होते. टेनिस क्रिकेटमध्ये दत्ता पवारकडे तो दर्जा असेल. धावफलकावरती धावा 21. यस यस यस, हो हो हो, बाय आतली कड लागली होती, मात्र डाव्या बाजूला खाली झुकत चेंडूला अडवण्याची गरज होती. तो अक्षय तावरेकडून चेंडू जातोय, तो फाईन लेगला 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक 22 वर. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 22 धावा. फलंदाज सलामीचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती असणार आहे आकाश केसवड, रोकडेश्वर घोटावडे संघाचा खेळाडू. आकाश उंच उंच आणि 6 धावा. या षटकामध्ये धावांना वेग प्राप्त होतोय. 2 षटकार 1 चौकार, तर आकाशने देखील आकाशात चेंडू फेकून दिला. 6 धावा. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहे. दुसरे षटक अधिक महागडं ठरलेलं आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर. इथे बॅटमध्ये नाही, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा हा चेंडू आकाशच्या बॅटमध्ये नाहीये. षटक संपेल 28. 2 षटकांचा खेळ संपतोय सलामीची जोडी मैदानामध्ये. 28 धावा रोकडेश्वर गोटावडे. या षटकामध्ये तब्बल 20 धावा या षटकामधून प्राप्त होत आहेत. पहिलं षटक अक्षय तावरेने टाकलं होतं, अत्यंत प्रभावी गोलंदाजी होती. फक्त 8 धावा घेऊ शकले सलामीचे फलंदाज, मात्र दुसऱ्या षटकामध्ये तो अनुशेष भरून काढलेला 20 धावा या षटकातून येत आहेत. सकाळी आपण पहिला सामना बघितला होता, तिथे पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या 36. दुसरा सामना बघितला होता, तिथे पहिल्या 2 षटकामध्ये म्हणजे पॉवर प्ले मध्ये धावा होत्या 35 आणि या सामन्यामध्ये पॉवर प्ले मध्ये धावा 28 आहे. म्हणजे तुलनेने ते कमी मागे आलेले आहेत ॲज कम्पेअर टू फर्स्ट 2 मॅचेस. पण 28 धावा सुद्धा या चांगल्या धावा आहेत. हाही मोठा स्कोअर आहे. दत्ता पवार स्ट्राइक एंड वरती असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, पॉवर हाऊस एंड कडून गोलंदाज योगेश मांडे. चांगला फटका योगेश मांडेच्या गोलंदाजीवरती. खराब क्षेत्ररक्षण आहे आणि 4 धावा. दत्ता पवार ही एक्सप्रेस आता सुसाट सुटलेली आहे. अभिजात फटके खेळतो दत्ता पवार, तंत्रात अतिशय उत्तम आहे. परत एकदा या लॉफ्ट हेड ऑन, मात्र फसलेला फटका. लॉंग ऑन डाऊन दी बॉल. दत्ता पवार आयकॉन बाद. चांगली फलंदाजी दत्ताच्या बॅट मिडल होते, मात्र एक असा चेंडू होता तो मेनका होता. विश्वामित्राची तपस्या मेनकेने भेदली होती. तर इथे दत्ता पवारची काय कथा आहे. असं वाटलं त्याला की सोपा चेंडू आहे, त्याच्यावरती तुटून पडला, तो लॉफ केला चेंडूला लॉंग ऑनला, मात्र तिथे दत्ता बाद.
अत्यंत सफाईदार अत्यंत सुंदर फलंदाजी करत होता दत्ता. मात्र असे आपण ज्यावेळेस आपलं काम करत असतो त्यावेळेस अनेक प्रलोभन अनेक मोह अनेक माया आपल्या सभोवताली असतात, पण त्यांना दूर ठेवणं सगळ्यांना शक्य होत नाही. दत्ताला इथे देखील या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यापासून स्वतःला आवरता आलं नाही आणि तो बाद झाला. धक्का क्रमांक 1. पहिला फलंदाज धाव फलकावरती धावा 32. रोकडेश्वर घोटावडे 32 धावा. नवीन फलंदाज सागर मांडे, योगेश मांडे. सागर मांडे योगेश मांडे हे गोलंदाज फलंदाज आहेत. एकाच गावातील असल्यामुळं दोघांना एकमेकांविषयी चांगली माहिती असावी, मात्र एकमेकांचा अभ्यास चांगला करून त्या स्ट्रेंथ आपल्यामध्ये धारण करणे जास्त गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे ते दोघेही चुलत भाऊ आहेत, कझन ब्रदर. या सामन्यामध्ये बघायला मिळणार आहे एक भाऊ दुसऱ्या भावाच्या विरोधात नेहमी उभा ठाकलेला, कारण एकच गाव आहे. गावातले 2 संघ आहे आणि दोन्ही संघ नायक. विशेषतः हे वाईट चेंडू आहे. बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळतं की एका गावामध्ये 2 संघ असतील ना, ते दोघांमध्ये वैर असतं दोन्ही संघांमध्ये. अगदी म्हशी दामणीचं म्हटलं तरी चालेल. पण या 2 संघांमध्ये मला मैत्री बघायला मिळाली. कॅप्टन आले होते किंवा इतर खेळाडू देखील आम्ही बघितलेले आहेत की खूप चांगली मैत्री आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. आज ही ताकद विभागलेली आहे. वाईट चेंडू परत एकदा. मात्र एकदा ही ताकद एकत्र होती. घोटावडे वॉरियर्स मध्ये दोन्ही संघातले खेळाडू खेळत होते. त्यावेळेस या संघाने रायगड संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केलेला आहे, जिथे किरण पवार किंवा असे तगडे खेळाडू त्या संघामध्ये होते. आणि तेही फायनल मध्ये. तर बघा वाईड परत एकदा आहे. दोन्ही संघांची ताकद एकत्रित आल्यानंतर घोटावडे गावामध्ये किती मोठे स्टार्स तयार होऊ शकतात या 2 संघांनी यापूर्वी दाखवून दिलेले. मात्र आज तालुक्यामध्ये खेळताना हे दोन्ही संघ वेगवेगळे खेळतात. आणि घोटावडे हे गाव देखील मोठं आहे असं मला समजतंय. 12 वाड्या आहेत त्या गावाला. मोठं गाव आहे आणि त्यामुळे सगळ्या खेळाडूंना सामावून घ्यायचं म्हटलं तर 2 संघ करावेच लागतात. याबरोबरच इथे यावेळेस चांगला चेंडू आहे. भरपूर वाईड आले होते. हनुमानाच्या शेपटीसारखं षटक लांबत चाललं होतं. आता कंट्रोल मध्ये येतोय गोलंदाज. धावफलक दाखवतोय 36 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 1 गडी बाद 36. आकाश पुन्हा एकदा वाईड. लांबलेलं षटक आहे. 4 वाईड या षटकामध्ये आलेले आहेत. तरी विश्वविक्रम अजून खूप लांब आहे. 21 चेंडू एका षटकामध्ये टाकले गेलेले आहेत. 17 चेंडू देखील पाकिस्तानचा एक बॉलर आहे त्याने 17 टाकलेत. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे चेंडू आणि पुन्हा वाईड आहे. मनावरती घेतलेलं दिसतंय गोलंदाजाने. तर धावफलकावरती धावा 1-1 धावा वाढ होईल. 38 धावा. आता अक्षय तावरे त्याला काहीचा कानमंत्र देईल, मूलमंत्र देईल की तुला काय करायचंय. आणि हे खूप महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा इंद्राची मदत लागली होती. अनेक वेळा अशी मदत लागते. असा कानमंत्र देणारा कोणीतरी पाहिजे. नुसता कानमंत्र देणारा नाही तर कान टोचणाराही कोणीतरी पाहिजे. हो इथे कंट्रोल आलाय. मात्र फलंदाजांवरती कंट्रोल करण्यास त्याला अजून थोडा उशीर लागू शकतो. पहिल्यांदा चेंडूवरती कंट्रोल महत्वाचा आहे. याबरोबरच शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू. अक्रॉस द बॅट खेळायचा होता. लेट खेळला हा फटका. एकदा वेवाना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगानं. 2 धावा पूर्ण होतील. षटक तिसरं मैदानामध्ये याबरोबरच संपणार आहे. आणि धावफलक दाखवतोय 46 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपला. 1 गडी बाद 46. रोकडेश्वर घोटावडे शेवटची 2 षटक अजून शिल्लक आहेत. शेवटचं षटक आपण पाहिलं. 18 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये अतिरिक्त धावा किती आहेत? मला वाटते 5 असतील, जे वाईडच्या माध्यमातून 11 चेंडू टाकावे लागलेत गोलंदाजाला.
चौथं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. रुपेश आंबले गोलंदाज असेल आता गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि रोकडेश्वर घोटावडे संघ विरुद्ध घोटावडे वॉरियर्स या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. एका बाजूला आयकॉन अक्षय तावरे आहे तर दुसऱ्या बाजूला आयकॉन दत्ता पवार आहे. दत्ता पवारने आज सुरुवात खूप छान केली होती. मॅरेथॉन इनिंग्स तो देऊ शकलेला नव्हता. छोटी मात्र सहज सुंदर खेळी त्याने साकारली. वाईट चेंडू पुन्हा एकदा. भरपूर अतिरिक्त धावा आल्यात घोटावडे वॉरियर्स कडून. या धावा रोखणं त्यांच्यासाठी गरजेचं असणार आहे. पुढचे 12 चेंडू अजून त्यांना टाकायचे आहेत. 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर मांडे फटका खेळलाय लॉंगॉनला. एकाच धावेची अपेक्षा असेल इथून. स्ट्राइक रोटेट होईल. धाव फलकावरती 48 धावा लागल्या जात आहेत. धावांचे स्काय स्क्रेपर्स इथे उभे राहत आहेत. धावांच्या इमारती उभ्या राहत आहेत. मात्र ती इमारत छोटी राहील याची काळजी क्षेत्ररक्षकांना घ्यावी लागेल. कारण जेवढ्या धावा तुम्ही इथे खर्च करणार तेवढ्या तुम्हाला बनवाव्या लागतील. उंच आकाशामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप होईल. कॅच जीवदान आणि 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा रोकडेश्वर घोटावडे संघाच्या फलकावरती. एक गडी बाद 50. असे कॅचेस देखील होणं गरजेचं आहे. सूर्याचा अडथळा असेल, सूर्याची किरण डोळ्यावरती येत असेल तरी सुद्धा कॅच घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. चौथं षटक सुरू. 50 धावा. यस कव्हरच्या डोक्यावरून उचललाय चेंडू. क्षेत्ररक्षक मागे आहे आणि डीप पर्यंत पोहोचतोय. अडवला जाईल चेंडू. फेक देखील लगेच दिली जाते. 2 धावा इथे प्राप्त होणार आहे. खराब कलेक्शन आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. त्रेपन्न धावा धावफलकावरती येत आहेत चौथ्या षटकामध्ये. आणि फलंदाज धावा वेगाने धावून घेतल्यानंतर काय घडतंय बघा. खर तर एवढा सराव नसतो ग्रामीण भागातील खेळाडूंना, पण तरी देखील सराव ठेवला पाहिजे. आपण ज्यावेळेस स्पर्धात्मक क्रिकेट खेळतो इथे उंच फटका अगोदरच लक्षात आलं होतं की फलंदाज थकलेला आहे आणि त्यानंतर किती मोठा फटका येईल ही शंका होती. तर फक्त फटका फसला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का बसेल इथे. 4 षटकांचा खेळ देखील संपेल आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती माफ करा अजून काही चेंडू शिल्लक आहे. दोन्ही पंच आपल्या एकमेकांशी वार्तालाप करतायत. तर अजून 2 चेंडू शिल्लक आहे. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडू या षटकातले अजून टाकायचे. त्यानंतर एक षटक आहे. नवीन फलंदाज सिद्धार्थ घोडगे. नवीन फलंदाज सिद्धार्थ घोडके. 8 चेंडू अजून शिल्लक आहे. फलंदाजांचा एक माइंड सेट असतो. सलामीचा फलंदाज विचार करतो 5 षटकांची मॅच आहे तर मला किमान 15 चेंडू खेळायला मिळेल. तो जर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज असेल तर तो 10-12 चेंडूंची अपेक्षा ठेवू शकतो. 5व्या-6व्या क्रमांकाच्या फलंदाजांना 3 ते 4 चेंडूंचीच अपेक्षा असते आणि 4 चेंडू मध्ये आपल्याला सर्वोत्तम काम करायचंय. हा जो माइंड सेट आहे तो खूप महत्वाचा असतो. मला 4च चेंडू मिळणार आहे आणि 4 चेंडू मध्येच मला माझं कौशल्य दाखवायचंय. सिद्धार्थ घोडके मैदानामध्ये 2 धावा घेतोय. धावफलक पुढे पोहोचेल 55. 2 बाद 55. चौथं षटक अजून सुरूच आहे आणि सिद्धार्थ स्ट्राइक एंडवर.
अतलीकड जरूर आहे, मात्र धावा येणार नाही इथे. ती 4 षटकांचा खेळ याबरोबर पूर्ण होईल. 55 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोकडेश्वर घोटावडे. हॅलो चिक. यानंतरचा होणारा पुढील सामना आणि पुढील सामन्याचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. या सामन्यानंतर भरे क्रिकेट क्लब विरुद्ध रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे ह्या दोन संघांमध्ये पुढील मॅच असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे. टॉससाठी या भरे क्रिकेट क्लब टीमचे कॅप्टन हरिदास मंत्रे आणि रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाचे कॅप्टन सिकंदर भोसले विनंती आहे. रोहित सुर्वे विनंती आहे आपण देखील टॉससाठी यायचे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी साई मंडप आणि डेकोरेटर्सचे मालक सन्मान्य परशुरामजी बनपट्टे यांचं आगमन इथे झालेलं आहे. मुळशी करंडक मध्ये सन्माननीय रुपयजादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन हमराज मित्र मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. धावफलकावरती 55 धावा लागलेले आहेत आणि सिद्धार्थ घोडके त्याच्याबरोबरच फलंदाज आकाश केसवड 13 चेंडूमध्ये 26 धावसंख्येवरती नाबाद आहे. 200चा स्ट्राइक रेट आकाश केसवडचा. तर गोलंदाज असेल अक्षय गोडांबे. आखूड टप्प्याचा चेंडू होता इथे. चांगला चेंडू ठरेल, निर्धाव. एक बाउन्सर आपल्याला बघायला मिळतोय, मात्र फलंदाज पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न असावा. मागचं षटक टाकलं होतं रुपेश आमलेचं षटक आपण पाहिलं होतं. तर रुपेश आमलेने धावा खर्च केल्या होत्या 9. आणि इथे अक्षय गोडांबेचा हा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार. इथे 6 धावांची मोहोर इथे उमटवतोय आकाश केसवड. अक्षय गोडांबेवरती हल्ला चढवतोय. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू फलंदाजाला लांब ठेवलं चेंडू पासून. निर्धाव. धावफलक आहे 61 धावा. 2 गडी बाद 61. रोकडेश्वर घोटावडे विरुद्ध घोटावडे वॉरियर्स. फुल टॉस बॉल होता इथे. पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करू शकत नाही फलंदाज. 2 धावा प्राप्त होत आहेत. थ्रो देखील वाईड आहे आणि 2 धावांबरोबर धावफलकावरती धावा आहेत 63 धावा. धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की इथे 70-80 धावा पाहिजेत तेव्हा चांगला स्कोर आपण म्हणतो. अजूनही चान्स आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे इथे. फुल टॉस चेंडू आणि खूप मोठा फटका आहे. खूप मोठा आहे, खूप लांब आहे. 6 धावा. 69. तर ओव्हर द वेस्ट साठी फलंदाजांचा DRS आहे. नो बॉल चेक करायचा आहे ओव्हर द वेस्ट. या ठिकाणी सन्मान्य परशुरामजी बनपुटे साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस नक्कीच या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील येत आहेत. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. 6 धावा मिळतील. धावफलकावरती आहेत 69. तर अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा. अक्षय तावरेचं षटक चांगलं होतं. 8च धावा केवळ आल्या. तिथून पुढे प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवलाय रोकडेश्वर घोटावडे संघानं. डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू इथे निर्धाव ठरेल आणि षटकाची सांगता देखील होते. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 69 धावा रोकडेश्वर घोटावडे संघ. तर विजयासाठी 70 धावांचं आव्हान आहे. तर आकाश केसवड 19 चेंडू मध्ये 40 धावांची सहज सुंदर खेळ. अत्यंत
लाजवाब खेळी साकारणारा आकाश केसवड, तर त्या जोरावरती धावा बनवल्यात. एकूण 70 विजयासाठी 70 धावांचं आव्हान गोटावडे वॉरियर संघासमोर. चला संघनायक, चला टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण बघतोय मुळशी करंडक आणि आपल्या समवेत नाणेफेक करण्यासाठी उपस्थित पाहुणे आहेत. हा जो मंडप डेकोरेटर्स, ही मैदानाला जी शोभा ज्यांच्यामुळे प्राप्त झालेले साई मंडप डेकोरेटर्सचे मालक सन्मान्य परशुरामजी बनपट्टे सर, आपलं स्वागत करतो. आणि तर दोन्ही संघनायक आपला रोटमलनाथ लवळे विरुद्ध भरे क्रिकेट क्लब, भरे क्रिकेट क्लबचे संघनायक कॉल करतील. पाहुण्यांना विनंती, प्लीज टॉस द कॉइन. यस, हेड इज द कॉल, हेड इट इज. तर टॉस जिंकलाय भरे क्रिकेट क्लबनं. काय निर्णय असेल? बॅटिंग. तुमच्याच गावामध्ये स्पर्धा होते, गावालगत मैदान आहे, निश्चित त्याचा अधिकचा फायदा तुम्हाला होईल. नक्कीच. मला वाटतं सर्वप्रथम मी रुपेश दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खूप मनापासून अभिनंदन. इतकं चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी भरे या ग्राउंडवरती त्यांनी केलं. त्यांचं सर्वप्रथम भरे क्रिकेट क्लब भरेच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितच होम ग्राउंड आहे सर, आम्हाला फायदा मिळू शकतो, पण शेवटी खेळ आहे, इथं कुणाला कमी समजून चालणार नाही. गेले 3 दिवस आपल्या मैदानामध्ये स्पर्धा होत आहेत. सगळे खेळाडू ते बघत असतील. रात्री तुम्ही ज्यावेळेस थोडासा सराव केला असेल किंवा चर्चा करत असाल, काय मुख्य चर्चेचा विषय होता? या स्पर्धेत निश्चितच सर्वांना माहिती आहे की आयकॉन ठेवला आहे यांच्या वतीने, आणि जे बाकीचे जे 10 प्लेयर्स जे खेळणार आहेत टीमकडनं, निश्चितच प्लॅन केला तर आहे, आणि तो प्लॅन हा आम्ही निश्चितच मैदानावरती दाखवू. शुभेच्छा असतील. भरे क्रिकेट क्लब टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भरे क्रिकेट क्लबने घेतलेला आहे, आणि क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी रोटमलनाथ लवळे संघाला निमंत्रण दिले. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पाहुण्यांचा आम्ही इथे मनापासून आभार व्यक्त करतो, आणि टॉस बॉक्स मध्ये इथेच थांबूया. समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा आस्वाद घेऊ. मॅच आपल्या समोर जोडले जातात योगेश सावळे सर. थँक्यू. धन्यवाद सर, मनापासून आभार. पोलादी निर्धारामुचा असुरबळाची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धारुध्यातील आमुच्या वज्राहूनही बळवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा. कोण हरी रणफंदीची जाता आमोची, कोण आम्हा भयभीती करी, कोण आम्हा भयभीती करी. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुनश्च एकदा मुळशी करंडक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. साखळी फेरीतील महत्वाची मॅच मैदानावरती रंगते. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोटवडे गावातील 2 संघ एकमेकांच्या आमने सामने. अक्षय तावरे पहिलाच बॉल, बॅटची कडा, पंचांचं बोट आकाशाकडे. प्रशांत आवाज शेळके पहिल्या चेंडूवरती करतात बाद. विकेट, फलंदाज बाद. अक्षय तावरे बॅक टू द पवेलियन.
गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडू होता प्रशांत आवाज शिळके. खऱ्या अर्थानं रुकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे टीमचे असणारे ते लीडर आहेत. आणि लीडर मैदानावरती पहिल्या चेंडूवरती बारामतीचा सुपरस्टार अक्षय तावरेची विकेट घेतली. आयकॉन खेळाडूला पहिल्याच बॉलवरती बाद केलंय. आणि खऱ्या अर्थानं जो जल्लोष केला मित्रांनो, निश्चितच तो जबरदस्त जल्लोष मैदानावरती पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती अक्षय तावरेची विकेट आली. निश्चितच आता घोटवडे वॉरियर्स संघाला आयकॉन वगळता मैदानाच्या आतमध्ये जी आपली गावाची प्रमुख टीम आहे घोटवडे वॉरियर्स टीम, त्या खेळाडूंना धावेंचा पाठलाग करावा लागणार आहे. टार्गेट 70 धावेंचा आहे. इस्टँच्या पाठीमागे सुरेख झेल दत्ता पवार यांनी टिपला. हो यावेळेसचा बॉल देखील जबरदस्त चेंडू मैदानावरती प्रशांत आवाज शेळके टाकतायत. मित्रांनो याच मैदानावरती तुम्ही पाहिलं खरं तर प्रशांत आवाज शेळके आणि गोटवडे ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि या दोन्ही टीमच्या संयोजनातून रुकडेश्वर करंडक ही स्पर्धा पार पडली. अगदी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ती स्पर्धा आपण याच मैदानावरती पाहिली. गोटवडे गावाची गोटवडे गाव चॅम्पियन लीग देखील मैदानावरती याच मैदानावरती पार पडली. त्यामुळे या मैदानाचा भरपूर अनुभव आहे प्रशांत आवाज शेळके यांच्याकडे. मुळशी क्रिकेट असोसिएशन कमिटीचे असणारे खरं तर ते कार्याध्यक्ष आहेत आणि आता नक्कीच आपल्या गावाच्या संघासाठी त्या मैदानावरती खेळतात. यावेळेचा चेंडू पंचांचा इशारा खराब चेंडू असेल, व्हाईट बॉल. हात जमीनलगत समांतर केलेले आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. गोटवडे गावातील दोन संघ एकंदरीतच जर पाहिले तर गोटवडे गावातील एकूण 12 वाड्या आहेत मित्रांनो. भरपूर मोठं गाव आहे. याचबरोबर कव्हरच्या डोक्यावरतून खेळलेला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि चेंडू जातोय सरळ सीमापार. शेखर गोडांबे यांच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. आज मंचावरती आपल्या स्पर्धेला ज्यांनी मंडप आणि डेकोरेटरची सेवा दिलेली, अतिशय सुंदर डिझाईन या मंडपची आपण बघतोय. साई मंडप डेकोरेटर्सचे मालक सन्मान्य परशुराम भाऊ बनपुट्टे यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. तर स्पर्धेच्या आयोजनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका सन्माननीय किरणजी एनपुरे, त्याचबरोबर यांना विनंती आहे की आपण परशुरामजींना सन्मानित करा. मायेची शाल आणि श्रीफळ देऊन परशुरामजी बनपुट्टे यांचा सन्मान मंचावरती होतोय. तर फलंदाज या ठिकाणी बाद होईल. एक धक्का देखील बसतोय गोटावडे वॉरियर्सला. जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे योगेश सावळे सर आपल्याशी जोडले जात आहेत. थँक्यू. धन्यवाद सर. मैदानामध्ये जाऊया मित्रांनो. एका पाठोपाठ एक विकेट येत आहेत. प्रतीक भेगडेनं काय कमालीचा झेल टिपलाय. शेखर गोडांबे देखील बाद झालेत. अक्षय तावरे आणि त्यांच्या पाठोपाठ मैदानाच्या आतमध्ये शेखर गोडांबे देखील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज योगेश मांडे मैदानावरती दाखल होत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं नवनाथजी मांढरे साहेबांचं देखील आगमन आहे. हार्दिक स्वागत. मुळशी करंडक ही स्पर्धा पाहण्यासाठी नक्कीच मित्रांनो वेळात वेळ काढून मान्यवर येत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. मॅचकडे घेऊन जाईल 70 धावेंचं टार्गेट आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिला बॉल प्रशांत आवाज शेळके यांचा. निश्चितच टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा होता. खेळपट्टीवरती दिशा बदलणारा बॉल बॅटची बाहेरील बाजूची कड घेऊन अक्षय तावरे मैदानावरती कॉट बेंड झाले. त्या पाठोपाठ लगेचच शेखर गोडांबे आले आणि मैदानावरती एक चौकार शेखर यांच्या बॅटमधून नक्कीच आला, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ते देखील बाद झालेत. पुढचा बॉल याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये जाईल. निर्मनुष्य जागा आणि चेंडू मात्र सुसाट वाऱ्याचा वेग धारण करत पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. आर फार फरार. धावा मिळत आहेत त्या 4. थँक्यू डीजे. दोन फलंदाज बाद 9 धावा धाव फलकावरती.
हो यावेळेसचा बॉल थोडस दुविधेमध्ये होतं. बॅटर खरं तर मैदानाच्या आतमध्ये डबल माइंडेड झाले आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे टीम साठी एका सफल ओव्हरची समाप्ती नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 विकेट आलेत. टॉफुल्कावरती 9 धावा केवळ पाहायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही 70 धाव्यांचा पाठलाग करत असता त्यावेळेस स्टार्ट हा चांगला होणं गरजेचं. पहिल्या ओव्हरमध्ये कमी कमी 15 ते 17-18 धावा खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये अपेक्षित असतात. 70 रनचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेची ओव्हर आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 चौकार, 1 चौकार शेखर गोडांबे यांच्या बॅटमधून, 1 चौकार योगेश मांडेच्या बॅटमधून. परंतु प्रशांत आवा शेळके काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. दुसऱ्या ओव्हरसाठी नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये टीमचा स्ट्रायकर गोलंदाज. खरं तर या अगोदरची स्पर्धा आदित्य शेळके नक्कीच खेळू शकला नव्हता. बरीचशी इंजुरी होती. परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच तो मैदानावरती पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये कमबॅक केलंय. तुळशी करंडक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच भरपूर खेळाडू, भरपूर टीमचा समावेश पाहायला मिळतोय. प्रत्येक टीममध्ये आपण पाहतोय ताकदवर खेळाडूंचा भरण आहे. आदित्य शेळके खरं तर बदर्स लेदर बॉलमध्ये देखील गोलंदाजी करणारा खेळाडू आहे. आदित्य एक चांगला ऑलराऊंडर म्हणून आदित्यकडे आपण पाहतो. पुढचा बॉल सामना करतायत अक्षय गोडांबे. डावखोऱ्याचा असणारा तेजपुंज तारा. मुळशी तालुक्यातील मित्रांनो तुम्ही लेफ्ट हँडर बॅटरची यादी काढली तर खरं तर टॉप 5 मध्ये खरं तर प्रामुख्यानं अक्षय गोडांबेचं नाव घेतलं तर बरंचसा पिच टेनिस क्रिकेट गाजवणारा आणि त्यानंतर फुल पिच टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडणारा आणि आपल्या नावाभोवती खरं तर एक वेगळं वलय निर्माण करणारा अक्षय गोडांबे आहे. आणि इन फॉर्म निश्चितच तो मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी देखील अक्षयने सुरेख केली. आदित्यचा पहिला बॉल डॉट आला. दुसरा चेंडू वेल लेफ्ट सोडून दिला जातोय आणि नक्कीच हा चेंडू देखील मैदानावरती कमालीचा राहिला. डॉट बॉल. एकाच गावातील दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मैत्रीपूर्ण लढत. टॉसवरती दोन्ही टीमच्या कॅप्टनने मनोगत व्यक्त केलं. आणि मित्रांनो एकाच गावातील 2 संघ का हा प्रश्न पडत असेल. गावामध्ये तब्बल 12 वाड्या आहेत. मुळशी तालुक्यातील सर्वात मोठं गाव एवढं आहे आणि भरपूर खेळाडू आहेत. त्यामुळे नक्कीच खेळाडूंना संधी मिळावी. त्यामुळे आपण पाहतोय निश्चितच भरपूर संघ केले जात आहेत. काल देखील मैदानावरती शिवशक्ती क्रिकेट क्लब मातेरेवाडी जी घोटावडे गावातील वाडी आहे त्या संघाला आपण खेळताना पाहिलं. आज घोटावडे गावातील 2 संघ मैदानावरती खेळत आहेत आणि निश्चितच ताकदवर खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या संघामध्ये नक्कीच आहे. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. षटक क्रमांक आदित्य शेळकेचं दुसरं सुरू असताना टीमसाठी निश्चितच दुसरं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिलं. लगातारचे 3 चेंडू डॉट आलेत. प्रेशर आहे अक्षय गोडांबेवरती. बॅकफुटला गेलेत आणि चेंडूला हुक केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फोडलाय आणि मिळेल धावा या चेंडूवरती. तब्बल 6 षटकार. षटकाराच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 15 धावा. मुळशी करंडक 2025 रुपेश दादा माराने स्पोर्ट फाउंडेशन आयोजित आणि खऱ्या अर्थानं निश्चितच अमृतदादा माराने हमराज मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आणि निश्चितच सागरभाऊ उलावळे माजी अध्यक्ष हमराज मित्र मंडळ. त्याचबरोबर प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर मुळशी क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष आणि रुपेश दादा माराने स्पोर्ट फाउंडेशनचे असणारे कॅप्टन मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये किरणदादा येनपुरे आहेत. दरम्यानचा बॉल. चेंडू हवेत. फटका तर फसलाय. हो अंदाज चुकलाय. जरूर डोक्यावरची कॅप काढली होती. सूर्यनारायण निश्चितच जे आपण पाहतोय दिवसाचं खरं तर दुपार सत्रामध्ये अगदीच डोक्यावरती सूर्यनारायण आलेले आहेत. सूर्याची किरणे डोक्यावरती नक्कीच आले. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बचावले गेलेत अक्षय गोडांबे. एका धावेसाठी संघर्ष करतायत. नक्कीच सूर्याच्या किरणांनी वाचवले अक्षयला आपण असं म्हणू. सूर्यनारायण प्रसन्न झालेले नक्कीच अक्षयवरती. आता अक्षय आपल्या टीमला प्रसन्न करेल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदित्य शेळकेचे पहिले 3 चेंडू डॉट आले. त्यानंतर एक ताबडतोब फटका प्रेशर रिलीज करणारा तो करतो स्ट्रोक होता. षटकार देखील आला आणि त्या षटकाराच्या पाठोपाठ एक धाव देखील मैदानावरती जिथे झेल मिस झाला. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. ओ यावेळेचा बॉल फुल टॉस. योगेश मांडेसाठी हा तोफा होता आणि तो तोफा दोन्ही हाताने कबूल केलाय. चेंडू पाठवलाय
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती मिळत आहेत धावा 6. खणखणी षटकार. थँक्यू डीजे. दुपारचं सत्र उन्हाचा भरपूर तडाखा आहे आणि निश्चितच मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या शरीराला आणि मनाला जर थंडावा द्यायचा असेल ना, तर नक्कीच तुम्ही खेळाडू कक्षाच्या बाजूला असलेल्या जे काही आपले श्री कुल्फी आणि बदाम शेक आहेत, निश्चितच आपले माळेगावचे परम मित्र तुषार भाऊ त्या ठिकाणी आहेत. नक्कीच अतिशय चविष्ट आणि चवदार मलाई कुल्फी त्याचबरोबर बदाम शेक आहे. हे दुपार सत्रामध्ये नक्की जर तुम्ही त्या कुल्फी आणि बदाम शेकचा आस्वाद घेत असाल तर तुमच्या मनाला एक वेगळी शांतता नक्कीच मिळेल. चविष्ट आहे, सर्वांनी आस्वाद घ्या. जवे मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 22. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावेंची गरज. मॅच दोन्ही संघाकडे झुकलेली आहे. पहिल्या 12 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 22 धावा बनवल्या गेल्यात. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 या अंकाचा बोलबाला तुम्हाला नक्कीच स्कोरकार्डवरती पाहायला मिळेल. 2-2 वरती 2 आणि षटका देखील संपली 2. 22 धावा ज्या नक्कीच स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी कुठला गोलंदाज मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती येईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. प्रशांत आवाज शेळके. निश्चितच मित्रांनो, आपण पाहिलं मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे विकेट घेतला, जो जल्लोष होता तो अतिशय जबरदस्त जल्लोष. नक्कीच 3ऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्रशांत आवाज शेळके मुख्य कॅमेरामॅन एंडकडून गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. या अगोदर भरेगाव एंडकडून गोलंदाजी आपण पाहिली, जी निश्चितच आपण पाहतोय खरं तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची खरं तर मोठी इमारत आहे. भारे गावातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतोय. नक्कीच त्या एंडनं आदित्य शेळकेनं गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी केली. आदित्य शेळकेची लाजबाब गोलंदाजी आपण पाहिली. खराब चेंडूवरती बॅटर्सनं आक्रमण नक्कीच केलं, परंतु पहिले 3 चेंडू ज्या प्रकारे टाकले नक्कीच पकड त्यानं निर्माण केली होती. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. त्यांच्या पाठीमागून दत्ता पवार आपण पाहतोय. नक्कीच फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. कॅच असा कॉल आदित्य शेळके. वा, आणखीन एक विकेट. प्रशांत आवाज शेळके इज द मॅन. आतापर्यंत 3 विकेट गेलेत आणि 3ही विकेट प्रशांत आवांनी घेतलेत. जबरदस्त गोलंदाजी. अक्षय गोडांबे बाद. थँक्यू डीजे. जाळं मित्रांनो खरं तर विनलं होतं. लेफ्ट हँडर बॅटर अक्षय गोडांबे कित्येकदा हे खेळाडू एकत्रितपणे खेळलेले आहेत, परंतु आता नक्कीच अपोनंट टीम मध्ये पाहायला मिळतात. अक्षयसाठी जाळं विनलं होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तुम्ही पाहाल क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये देखील फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले आणि हे खरं तर जाळं पसरवलं होतं. ऑन साईडला ताकदवर फिल्डिंग लावली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला, त्यामुळं अक्षय यांचा हुक शॉटला तिथे नक्कीच ब्लॉक केलं. त्यामुळं खरं तर आपण पाहिलं लॉफ्ट हेड ऑन दी राईज खेळलेला हा फटका आणि नक्कीच काऊ कॉर्नरला मैदानावरती आपण पाहिलं आदित्य शेळकेनं काय सुंदर झेल वाईटिश लॉंगॉनला खरं तर टिपला आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अक्षय बाद झालेत. अक्षय गोडांबे बाद झाल्यानंतर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती रुपेश आंबले हे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. मुळशी करंडक 2025 मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा, जिथे आपण पाहतोय प्रथम क्रमांक तब्बल 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक चषक या स्पर्धेमध्ये आहेत. दरम्यानचा बॉल लॉंगॉनमध्ये खेळून काढलाय. जमीन लगेच समांतर अलॉंग द कार्पेट खेळा फटका मैदानावरती नक्कीच जो चेंडू पुढे जाताना पाहायला मिळाला. चेंडूवरती 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा याच्या मैदानावरती पाहायला मिळतात. मुळशी करंडक 2025 एक देदीप्यमान नियोजन आहे. आयोजक मंडळींना द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत. दरम्यानचा बॉल लॉंगॉनला 1 बाउंड चेंडूचं कलेक्शन आणि नक्कीच मैदानावरती पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग. आदित्यला चेंडू सोडायला तयार नाहीये नक्कीच मैदानामध्ये. जसं आदित्यनं दुसऱ्या ओव्हरला चेंडू हातामध्ये घेतला ना मित्रांनो, तेव्हापासून आदित्य आणि चेंडूची एक वेगळी प्रेम कहाणी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. जवळपास प्रत्येक चेंडू या ओव्हरमध्ये आदित्यकडे गेलाय. त्यानं चांगला झेल देखील टिपला आणि मैदानावरती निश्चितच रुक्मेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे हा संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
कमबॅक करावं लागेल त्या ठिकाणी निश्चितच योगेश मांडे आणि रुपेश आंबले या जोडीला गोटावडे वॉरियर्स टीमसाठी. वॉरियर्स नावातच खरं तर युद्ध आहे आणि या युद्धाप्रमाणे लढावं लागणार आहे. निश्चितच फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस करण्यासाठी थोडासा कॉल दिला होता आदित्यनं, थांबवलं प्रशांत शेळके यांना आणि हा चेंडू नक्कीच डेड बॉल असेल. एस्टेटच्या पाठीमागे मॅन फ्रॉम कामशेत तालुका मावळ दत्ता पवार बायकर मॅन. याचबरोबर पुन्हा एकदा हा चेंडू देखील मैदानावरती निश्चितच सुरेख होता. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सातत्यानं दत्ता पवारला खरं तर आपण बऱ्याचशा व्यावसायिक संघांमध्ये देखील पाहत असतो. अमराज मृत्युंजय असेल आणि त्याचबरोबर भरपूर देखील मोठे संघ जिथे ते प्रमुख बॅटरच्या भूमिकेमध्ये असतात, परंतु मुळशी करंडकामध्ये ते ऑलराऊंडर म्हणून उतरले. चेंडू हवेत, लॉंग ऑन, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले, चेंडूच्या खाली झेल सुटलाय. नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती ओमकार केसवड कडून झालेली मोठी चूक. झेल सुटलाय, त्यानंतर मिळतील त्या 2 धावा. 27 धावा दोफलकावरती आहेत. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटवडे टीम या अगोदर पराभूत झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे नक्कीच आता स्पर्धेचे आव्हान टिकवण्यासाठी सामना करूया मोरया डू ऑर डायची लढत तुम्हाला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. आणि करूया मोरच्या लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर विकेट घेतलेत. पुन्हा एकदा चेंडू मैदानावरती हवेत, पॉइंटला. वा, पाठीमागे धावत असताना हर्षल पारखी सुंदर झेल ठिपतोय आणि मैदानावरती आणखीन एक विकेट. प्रशांतावा शेळके आणि रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावड्याच्या नावावरती धक्का क्रमांक 4. రాను రానంటూనే సిన్నదో సిన్నదో రాములోరి గుడికొచ్చే సిన్నదో సిన్నదే. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. फलकावरती 27 धावा, शेवटचे 12 बॉल, 43 धावेंची गरज. 12 चेंडू 43. नवीन फलंदाज वैभव शेळके नक्कीच मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. 12 बॉल आणि 12 चेंडूंमध्ये 43 धावेंची गरज. जावे पुन्हा एकदा मैदानामध्ये. दत्ता पवार गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत. मावळचं क्रिकेट खऱ्या अर्थानं निश्चितच गाजवणारा खेळाडू आणि केवळ मावळ तालुका नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून देखील खऱ्या अर्थानं नक्कीच आपण दत्ता पवार यांना पाहतो. दोफलकावरती धावा जर पाहिलं तर नक्कीच 27 आहेत. 12 बॉल मध्ये 43 धावा अजूनही बनवायच्यात. आस्टिंग रन रेट आता बराचसा पुढे गेलाय. 21.5च्या सरासरीने आता धावा बनवाव्या लागतील. पहिला बॉल दत्ता पवारचा. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा चेंडू आणि नक्कीच हा बॉल मैदानावरती डॉट येतोय. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे टीमला मित्रांनो मॅच जिंकायची आहे आणि ती मॅच चांगल्या मार्गाने जर जिंकली ना तर पॉइंट्स टेबलला ते टॉपर देखील राहू शकतात. त्यानंतर एक मॅच होईल मानदेवी आणि निश्चितच घोटावडे वॉरियर्स टीम मध्ये, ती निर्णायक मॅच. याच बरोबर चेंडू हवेत. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अनिकेत भेगडे. नक्कीच प्रयत्न चांगला केला, दूरवरतून आले, अंतर कव्हर केलं, परंतु कॅच मिस झालाय आणि याचबरोबर संघाचा दोफलक नक्कीच पुढे जाईल. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमचा स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळते. 29 धावा. निश्चितच मित्रांनो रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे टीमकडे देखील अष्टपैलू खेळाडूंचा भरण आहे आणि 12th मॅनच्या भूमिकेमध्ये खरं तर आपण पाहतोय मैदानावरती तुम्हाला रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे टीम कडून अंडर 24 गटातील खरं तर जे प्रमुख बॅटर आहेत अनिकेत केसवड तुम्हाला निश्चितच 12th मॅनच्या भूमिकेमध्ये जे मैदानावरती पाणी घेऊन जाताना देखील पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे नक्कीच एक ताकदवर टीम. आयकॉन खेळाडू दत्ता पवार इन झालेत. गोलंदाज सय्यर पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू नो बॉल पंचांनी खेळवलाय. बिमर चेंडू. या अगोदर देखील माझ्या मते एक बिमर चेंडू डीपी सरांनी नक्कीच टाकला. आणखीन एक नो बॉल आणि नक्कीच आपण पाहतोय या अगोदरच्या मॅच मध्ये बॉल टाकला होता, तिथे देखील पुन्हा एकदा नो बॉल आलाय. याचबरोबर 9+1 अशा 2 धावा मिळतील आणि याचबरोबर 21 धावा
10 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 39 धावा. पुढचा बॉल फ्री हिट असेल. वैभव शेळके निश्चितच पेशानं वकील आहेत. ॲडव्होकेट वैभव शेळके आता मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. समीकरण बदलते. फ्री हिटचा बॉल. दत्ता पवार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल उडवला हवेमध्ये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतायत सिद्धार्थ, परंतु चेंडू रोखू शकणार नाही. चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. फ्री हिटच्या बॉलवरती सुंदर फटका. दिमागदार, रुबाबदार, शानदार हा चौकार. 4 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व अमर शेठ गवारे यांचं देखील प्रामुख्यानं शुभागमन. मुळशी करंडक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जावे मॅचकडे. दत्ता पवार. फ्री हिटचा बॉल. वैभव शेळके आपल्या नावावरती करतायत. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातील. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर बाउंड्री लाईन वरती आहेत. डीप मिड विकेट. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि निकीच आपण पाहतोय लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळत आहेत. प्रशांत आवाज शेळके आपण पाहतोय नक्कीच आहेत. हो, यावेळेचा बॉल विकेट कीपर बीट झाले त्या ठिकाणी. नक्कीच मैदानावरती 1 धाव्या चेंडूवरती येते. कीपर सागर भांडे आपण पाहतोय नक्कीच यावेळेस बीट होताना पाहायला मिळाले. दोफुलकावरती 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 8 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 34 धावा. षटकार चौकार खेळावे लागतील. अब नहीं चलेगा इक्का और दुक्का, तुम्हें लगाना होगा चौका और छक्का. चौकार षटकारांची गरज आहे आणि नक्कीच हो, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फसवा चेंडू मैदानावरती. बॅटचा फ्लो चेंडू येण्याच्या अगोदर खरं निघून गेला आणि मैदानावरती चेंज ऑफ पेस केलेला हा बॉल दत्ता पवार यांचा नक्कीच डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दत्ता पवार अर्थात डीपी. हो, यावेळेचा बॉल जबरदस्त वेगाने स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत पुन्हा एकदा आदित्य शेळके. चांगली फिल्डिंग करतील आणि नक्कीच मैदानावरती सिंगल येते. हे सिंगल बरोबर षटक संपलं जाईल. 4थं रन झाले 37. शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे असतील त्या 33 धावा. आखरी 6 गेंदे शेष जीतने के लिए 33 रनों की जरूरत. शेवटच्या 6 बॉल वरती नक्कीच 33 धावा आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. बरीचशी बातचीत आणि चर्चा केली जाते आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आमंत्रित केले जाते. प्रतीक भेगडे यांना कित्येक वेळा आपण सागर मांडे यांना देखील गोलंदाजी करताना पाहिले, परंतु अलीकडच्या काळामध्ये ते गोलंदाजी करत नाही. बहुतेक इंजुरी असावी. निश्चितच मैदानावरती प्रतीक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. शेवटचे 6 बॉल अंतिम 6 चेंडू मैदानावरती शिल्लक असताना 33 धावा बनवायच्या आहेत. 5व्या षटकाला सुरुवात. प्रतीक भेगडे तयार. 37 रन लॉस ऑफ 4 विकेट. रुपेशदादा मारणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित मुळशी करंडक 2025 मुळशी तालुक्यातील क्रिकेटला उंचीवरती घेऊन जाणारी ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 4 चांद लावण्याचं काम खेळाडू आणि सर्व संघ मैदानावरती करतायत या स्पर्धेला. हो, फुलटॉस बॉल. खराब चेंडू जसा आला तसा भिरकावलाय. स्वॅग से करेंगे स्वागत. येतोय पॉवरफुल विकेट. षटकार. धन्यवाद डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष प्रशांत उर्फ कोमलजी जाधव साहेबांचं देखील प्रामुख्यानं शुभागमन. मुळशी करंडक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. षटकार आलाय पहिल्या बॉल वरती. हो, परत एकदा खुलो टप्प्याचा बॉल खोडून काढलाय. लॉंग ऑफ ला चांगली फिल्डिंग. वा, लाजवाब एफर्ट आहे. थ्रो
झाला होता, परंतु थोडस कलेक्शन मध्ये गडबड आणि त्यानंतर मिळतात त्या 2 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 4 बॉल 25 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 33 चा सामना. मैदानावरती 4 चेंडू 25 वरती आलाय. 4 चेंडू वरती 4 षटकार जर आले तर मॅच टाय होताना पाहायला मिळू शकते. दरम्यान फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. ओमकारची फिल्डिंग थोडीशी गडबड आणि एका धाव्याचं रूपांतर 2 धावेमध्ये होतं. हे एक एक धाव महत्वाचे आहे. एका धावेला खरं तर सोन्या समान महत्व आहे मित्रांनो. स्पर्धेचं प्रमुख बक्षीस तुम्ही पाहताय तब्बल 3 लाख रुपये आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आता नेट रन रेट हे विचारात घेऊन दोन्ही संघ मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. प्रेक्षक कक्षामध्ये देखील आपण पाहतोय खरं तर भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आहेत. मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवर आलेले आहेत. सर्वांनी खरं तर व्यासपीठ देखील खुलून गेले. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करायचा होता कव्हर्सला. फिल्डर आहे सर्कलच्या आतमध्ये. इनफिल्डला चेंडू अडवलाय आणि याचबरोबर हो 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 गडबड आणि फलंदाज रन आउट. वैभव होत आहे धावबाद. धन्यवाद डीजे. शेवटचे चेंडू जर आपण पाहिले तर मैदानावरती शिल्लक असतील शेवटचे 2 चेंडू 22 धावेंची गरज. 2 चेंडू आणि 22 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. स्क्वेअर लीगला फिल्डर आहेत सिद्धार्थ. चांगली फिल्डिंग थ्रो जबरदस्त. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 20 धावा किंवा 20 पेक्षा अधिक धावांनी जर मित्रांनो रोकेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे संघाने मॅच जिंकली ना तर त्यांचा रन रेट निश्चित चांगला होईल. परंतु गोटावडे वॉरियर्स टीमला देखील शेवटच्या बॉलवरती प्रयत्न करावे लागेल. रन रेट साठी आता झुंजावं लागणार आहे. 1 चेंडू शिल्लक 49 धावा धावफलकावरती. 21 ची गरज आहे. पाहूया शेवटचा बॉल प्रत्येक बेगडे डॉट टाकेल की मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शिवम षटकार चौकार ठोकेल. काय होणार या बॉलवरती. हो खुला डब्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर चेंडू होता. फिल्डिंग नक्कीच सुरेख आणि याचबरोबर रनआउटचा चान्स. फलंदाज रनआउट होतील. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि तब्बल 19 धावेंनी या सामन्यामध्ये नक्कीच बाजी मारली आहे ती रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे या संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ गोटावडे वॉरियर्स टीमचं देखील मनापासून आभार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे टीम लाईनअप करा. दोन्ही संघ गोटावडे वॉरियर्स टीम तुम्ही देखील लाईनअप करून मैदानामध्ये एंटर व्हा आणि सेकंड्स करा एकमेकांना. सेकंड जर तुम्ही केले नाही तर निश्चितच पुढच्या मॅच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची देखील नोंद घ्या. भरे क्रिकेट क्लब संघाच्या कॅप्टनला विनंती आहे संपर्क साधा. भरे क्रिकेट क्लब टीम संपर्क साधा. चला गोटावडे वॉरियर्स लाईनअप करा मैदानामध्ये या. सेकंड्स करा एकमेकांना. आणि आता झालेल्या सामन्याचा सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय टीमचा लीडर कॅप्टन प्रशांत आवा शेळके. 4 विकेट्स आणि पहिल्याच बॉलवरती अक्षय तावरीची विकेट. नक्कीच मैदानावरती महत्त्वपूर्ण विकेट्स घेतलेल्या आहेत आणि ते ठरतायत